असोसिएट स्पॉन्सर डॉक्टर DY पाटील मेडिकल कॉलेज हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर पिंपरी पुणे, वायुदूत एव्हिएशन, फोकस एज्युकेशन, यशवंत इन्स्टिट्यूट, व्हीनस वर्ल्ड स्कूल्स हडपसर पुणे, स्पेशल पार्टनर स्मॉलेन स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी रशिया. स्किल असणं हे किती गरजेचं आहे आणि जर एखाद्या माणसामध्ये स्किल असेल तर तो माणूस कुठपर्यंत जातो हे अनेकदा सिद्ध झालेलं आहे. आणि म्हणूनच कौशल्यपूर्ण विकास शिक्षण म्हणजे नेमकं काय असतं आणि त्यासाठी शासनाला युनिव्हर्सिटी स्थापन करण्याची नेमकी गरज का पडली, या सगळ्या विषयावर आपण बोलणार आहोत. सध्या आपल्याबरोबर आहेत अपूर्वा पालकर, महाराष्ट्र स्किल डेव्हलपमेंट युनिव्हर्सिटीच्या कुलगुरू. नमस्कार मॅम, स्वागत झी 24 तासच्या शिक्षण परिषदेमध्ये. आत्ता आम्ही काही वेळापूर्वी मंत्री महोदयांबरोबर बोललो आणि महाराष्ट्रासाठी बऱ्याच योजना येत आहेत तरुणांसाठी, तरुणींसाठी, आणि स्किल डेव्हलपमेंट हा एक आता परवलीचा शब्द झालेला आहे. तर बेसिकली याची युनिव्हर्सिटी, याचं एक मोठं विद्यापीठ असावं अशी गरज का वाटली आणि महाराष्ट्र या सगळ्यामध्ये नेमका आता कुठे आहे? हा प्रश्न मला असं वाटतं सगळेच मला विचारतात की स्किल विद्यापीठाची किंवा कौशल्य विद्यापीठाची स्थापना करण्याची आवश्यकता का वाटते आहे. तर हा जो कॉन्सेप्ट आहे हा 2017-18 साली केंद्र शासनाने आणला होता आणि सगळ्या राज्यांना मॅन्डेट होता की त्यांनी आपलं कौशल्य विद्यापीठ स्थापन करावं. आता तुम्ही जसं बघता की गेलं मला असं वाटतं 2008पासून स्किल हा विषय खूप महत्त्वाचा झालेला आहे. आपला भारताचा डेमोग्राफिक डिव्हिडंड आपण बघितला तर पॉझिटिव्ह डेमोग्राफिक डिव्हिडंड असं आपण म्हणतो, आणि याला चॅनलाइज करण्यासाठी स्किलची जोड दिली तर अनेक लोक त्यांना रोजगार प्राप्त होऊ शकतं, हे अगदी सिद्धच झालेलं आहे. पण अनेकदा काय झालं की योजना ज्या आल्या 2008 नंतर त्याच्यामध्ये फक्त सर्टिफिकेशन आणि असेसमेंट असाच भाग होता. पण याला कुठेतरी डिप्लोमाज, डिग्रीज, पोस्ट ग्रॅज्युएशन प्रोग्रॅम आणि कुठेतरी अप्लाइड रिसर्च याची जोड देण्याची गरज राष्ट्रीय पातळीवर वाटली आणि त्यामुळे महाराष्ट्रात सुद्धा याची स्थापना एक आपला ॲक्ट पास झाला 2021ला आणि 2022ला ऑगस्ट महिन्यात मी तिथे जॉईन झाले आणि त्या अनुषंगाने आपण आपली वाटचाल चालू केलेली आहे. आणि महाराष्ट्र हे खूप महत्त्वाचं राज्य आहे. इकॉनॉमिक डेव्हलपमेंटच्या पर्स्पेक्टिव्हने आज महाराष्ट्रात सगळ्यात जास्ती फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट्स येत आहेत आणि इकॉनॉमिक डेव्हलपमेंटसाठी सगळ्यात महत्त्वाचा घटक जो इन्फ्रास्ट्रक्चर नंतर येतो तो म्हणजे ह्युमन रिसोर्सेस आहे. आणि ह्युमन रिसोर्सेस यांचं चॅनलायझेशन आणि त्यांचं जॉबमध्ये रूपांतर व्यवस्थित करणं आणि त्यांना लागणारे स्किल्स देणं हे खूप महत्त्वाचा घटक. आणि आय थिंक हे काम स्किल विद्यापीठ किंवा कौशल्य विद्यापीठ यांच्याद्वारे करणं अपेक्षित आहे. आणि त्या पद्धतीनं महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठामध्ये आम्ही स्थापना केली तेव्हा सेक्टर वाईज स्किल गॅप्स आम्ही शोधून काढले. आणि सेक्टर वाईज स्किल गॅप्समध्ये कुठल्या प्रकारच्या कौशल्याची ॲक्च्युअली गरज आहे त्याच्यावरती आपण अभ्यासक्रम चालू केलेले आहेत. आणि हे अभ्यासक्रम जे आपण म्हणतोय ते बॉटम ऑफ द पिरॅमिड टू द टॉप ऑफ द पिरॅमिड सगळीकडे आपण अभ्यासक्रम दिलेले आहे. बॉटम ऑफ द पिरॅमिड म्हणजे स्किल इक्वल टू टर्नर, फिटर आपण जे म्हणतो ते ब्लू कॉलर जॉब्स आहेत. त्याच्यानंतर आपल्याकडे काही ग्रे कॉलर जॉब्स आहेत आणि काही व्हाईट कॉलर जॉब्स आहेत, ते स्किल्समध्येच आहेत. तर टॉप ऑफ द पिरॅमिडमध्ये मला असं वाटतं की सायबर सिक्युरिटी, बिग डेटा, इंडस्ट्री 4.0, क्लाउड कम्प्युटिंग या सगळ्या क्षेत्रांमध्ये सुद्धा स्किलची खूप आवश्यकता आहे. आणि त्याच्यामध्ये अनेक प्रकार, इवन बिझनेस ॲनालिटिक्ससारखा जो प्रोग्राम आहे जिथे इंडस्ट्रीला अशा प्रकारच्या कौशल्य मनुष्यबळाची गरज आहे. तर याच्यामध्ये कौशल्य विद्यापीठ बरंच काम करतं आहे. आणि असे अभ्यासक्रम मास्टर्स जे आहेत, बॅचलर्स लेवलवरती आपण जे सेक्टर स्किल काउन्सिल्समध्ये सर्टिफिकेशन्स होते त्यांचाच रूपांतर आपण डिप्लोमा आणि डिग्रीजमध्ये केलं आहे. फॉर एक्झाम्पल रिटेल हे एक मोठं क्षेत्र आहे जिथे आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची गरज आहे. हॉटेल मॅनेजमेंटमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर जपानसारख्या देशात किंवा जर्मनी, युरोपियन कंट्रीजमध्ये सुद्धा खूप मॅनपॉवरची गरज आहे आज.
पण त्यांना सगळ्यात मोठी अडचण जी या देशांमध्ये येते, नॉन इंग्लिश स्पीकिंग कंट्रीज ज्याला आपण म्हणतो, तिथे भाषेची असते. आणि महाराष्ट्रात जे कौशल्य विद्यापीठ आणि डिपार्टमेंट ऑफ स्किल्स ऑन्टरप्रिनरशिपनी महाराष्ट्र इंटरनॅशनलची स्थापना मुंबईत केलेली आहे आणि 5 असे केंद्र आम्ही आता उभे करतो आहे. आणि याच्यामध्ये जर्मन, जॅपनीज, हिब्रू, फ्रेंच आणि ऑफकोर्स इंग्रजी या 5 भाषांवरती आपण काम करायला सुरुवात केलेली आहे. मला सांगायला खूप आनंद वाटतो की जर्मन भाषेसाठी आत्ता माझ्याकडे 150हून अधिक मुलं ऑलरेडी ट्रेनिंग घेत आहेत आणि पाईपलाईनमध्ये माझ्याकडे 550 ते 600 मुलं आहेत. आणि याच्यामध्ये आपण ITIचीही काही मुलं घेतलेली आहे, कारण ITIच्या विद्यार्थ्यांसाठी खूप मोठी संधी तिकडे उपलब्ध आहे. होम केअर गिवर सेगमेंट हा खूप मोठा सेगमेंट आहे. आपल्या भारतात आपण बघितलं तर मॅक्सिमम ज्या आपल्याकडे काम करायला येतात, एखादा म्हातारा माणूस आपल्या घरी असेल तर मॅक्सिमम सॅलरी आपण किती या व्यक्तीला देऊ शकतो, तर 16 ते 17 हजार. पण जपानमध्ये याच कामासाठी महिन्यात यू गेट अ सॅलरी अप टू अराउंड 1.5 to 2 lakhs पर मंथ. केअरटेकर जे असतात. हां, म्हणजे दुसरा महत्त्वाचा जो पॉईंट आहे याच्यामध्ये, एक तर भाषेचा एरिया आहे, दुसरा जो एरिया आहे, जसं प्रामाणिक मत आहे की कौशल्य विद्यापीठांनी तरी विचार करण्याची शक्ती मुलांची वाढवायला पाहिजे. कारण ही एक मोठी गॅप आहे की आपण खूपदा काय होतं की मार्क ओरिएंटेड ज्या सिस्टम्स क्रिएट केलेल्या आहे की मार्क किती पडले, टक्केवारी किती आहे, त्याच्या अगेन्स्ट तो त्याचा विचार करू शकतो का, नाविन्यपूर्ण काही संकल्पना आणू शकतो का. सो याच्यावरती सुद्धा आपण खूप भर देण्याचा प्रयत्न केला. मेड इन इंडिया कधी होणार, तर प्रॉडक्ट्स इंडियात डेव्हलप व्हायला पाहिजे आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रॉडक्ट्स डेव्हलप होणं आवश्यक आहे. तर त्या दृष्टिकोनातून BDES हा अभ्यासक्रम आपण चालू केला आहे. आणि मला सांगायला खूप आनंद वाटतो की आपण एक पब्लिक युनिव्हर्सिटी आहोत आणि थोडासा डिफरन्स प्रायव्हेट अँड पब्लिकमध्ये असायलाच पाहिजे. डिझाईनचे कोर्सेस अनेक प्रायव्हेट प्लेयर्सकडे सुद्धा आहे, पण तिथली जी फी आहे ती मुलांना परवडण्यासारखी नाही आहे. म्हणून पब्लिक युनिव्हर्सिटीमध्ये आपली फीज ऑलमोस्ट 1/5 ऑफ द फी ऑफ अ प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन आहे. माझा फोकस BA सायकॉलॉजीवरती पण आहे, BA इकॉनॉमिक्सवरती पण आहे. आणि आपल्या विद्यापीठांनी 100% नॅशनल एज्युकेशन पॉलिसी इम्प्लिमेंट केली, 100% केलेली आहे. आणि याच्यामध्ये आपण बऱ्याच प्रकारचे स्किल्स देतोय. म्हणजे आता तुम्ही मला विचारा की BA सायकॉलॉजीमध्ये कशा प्रकारचे स्किल्स आहेत, तर BA सायकॉलॉजीमध्ये काउन्सिलिंग स्किल्स आहे, कोचिंग स्किल्स आहे, असेसमेंट सेंटर्सचे स्किल्स आहेत, जे अनेकदा सायकॉलॉजीच्या मुलांना त्यांच्या सायकॉलॉजीच्या अभ्यासक्रमात नसतातच. त्याचबरोबर त्याला आम्ही जोड दिलेली आहे एक्सेलची, त्याला आम्ही जोड दिलेली आहे थोडीशी प्रोग्रॅमिंगच्या लँग्वेजची. सो थोडंसं तंत्रज्ञान सुद्धा आपण सायकॉलॉजीच्या मुलाला आणि इकॉनॉमिक्सच्या मुलाला आपण इथे शिकवतोय. आणि BA ऑनर्स अशी 4 वर्षाची डिग्री आपण इम्प्लिमेंट केली आहे. आणि हे सगळ्याच अभ्यासक्रमांमध्ये आहे. म्हणजे UGचे जेवढे आमचे अभ्यासक्रम आहे, म्हणजे BBA रेस्टॉरंट मॅनेजमेंट, इनफॅक्ट आम्ही हॉटेल मॅनेजमेंट न करता आम्ही रेस्टॉरंट मॅनेजमेंट करतोय. कारण रेस्टॉरंट्समध्ये सगळ्यात जास्ती मनुष्यबळाची गरज आहे. आज 5 स्टार हॉटेल्सची संख्या लिमिटेड आहे, पण रेस्टॉरंटची संख्या खूप मोठी आहे आणि तिथे खूप मोठ्या प्रमाणावर मॅनपॉवरची रिक्वायरमेंट आहे. तर ते डोळ्यासमोर ठेवून आपण रेस्टॉरंट मॅनेजमेंट हा कोर्स चालू केलेला आहे. आणि शिक्षण घेत असतानाच ऑन द जॉब ट्रेनिंगसुद्धा या मुलांना आपण देतो. हे फारच विजनरी काम आहे आणि त्यामुळे हे अशा द्रष्ट्या लोकांची आपल्याला खूपच गरज आहे. मॅम, तुम्ही आज इथे आलात आणि झी24 तास शिक्षण परिषदेमध्ये सहभाग घेतलात. हे खूप छान मार्गदर्शन तुम्ही एक वेगळ्या पद्धतीने केलं. खूप खूप आभार तुमचे. थँक्यू. नमस्कार.
असोसिएट स्पॉन्सर डॉक्टर डी.वाय. पाटील मेडिकल कॉलेज हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर पिंपरी पुणे, वायुदूत एव्हिएशन, फोकस एज्युकेशन, यशवंत इन्स्टिट्यूट, व्हीनस वर्ल्ड स्कूल्स हडपसर पुणे, स्पेशल पार्टनर स्मॉलेन्स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी रशिया.